कॉन्टॅक्ट आहे तर मग लवकर जरी ट्रीटमेंट चालू जास्त पाहिजे डिपार्टमेंट डिपार्टमेंट कॅन्टीन मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत काय पॅकिंग डिपार्टमेंट पाणी येतच नाही भाऊ डिपार्टमेंट डिपार्टमेंट कॅन्टीन मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत काय पॅकिंग डिपार्टमेंट पाणी येतच नाही घरी जाऊ नका सिस्टर लिस्ट त्यांना आपण काय असेल मी तेच पाणी दिलं गोल्डन फायबर कंपनीत आज कामगारांना विषबाधा झाली. त्या संदर्भातल्या काही माहिती मला फोन आले तेव्हा कंपनी ते प्रकरण दादनाच्या मूळमध्ये होते. जवळपास 100 ते 150 कामगारांवर विषबाधा झाली होती आणि ते अंदरच्या अंदरच इलाज करत होते. पण काही लोकांची तब्येत अतिशय बिघडल्यामुळं नांदगावपेठ पोलिसांची मदत घेऊन त्यांना आज इथं सामान्य रुग्णालयात दाखल केलं आणि काही लोकांची तब्येत अजूनही सिरियस आहे. त्याची दखल आता घेऊन पुढची काय कारवाई करायची कंपनीच्या विरुद्ध त्याचा विचार करत आहे. विषबाधा ही सकाळी साधारणतः 9 वाजता पाणी किंवा जेवण या दोनपैकी कशामुळं तरी झाली असावी अशा प्रकारचे कामगारांचं म्हणणं आहे. आता त्याच्यातून काय पुढे येते तपासणीनंतर ते माहीत पडत. कॉन्टॅक्ट आहे तर मग लवकर जरी ट्रीटमेंट चालू जास्त पाहिजे
गोल्डन काय त्रास होतो मावशी काय का एक मिनिट बाकी काय घेतलं होतं तुम्ही? पाण्याचं काही वास वगैरे जाणवलं तुम्हाला? नागपूर रस्त्यावरील MIDC म्हणजेच गोल्डन फायरमध्ये या कंपनीत सकाळच्या दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर येत आहे आणि खळबळजनक घटनेमध्ये 100 कर्मचारी कामगारांना विषबाधा झाली आहे. मळमळ उलटीचा त्रास झाल्याने त्या ठिकाणी खळबळ उडाली आणि आपण पाहू शकता इरविंगच्या या जिल्हा सामान्य रुग्णालयाची थेट दृश्य आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे नातेवाईक सुद्धा या ठिकाणी थेट दाखल झालेले आहेत. घटना अतिशय मोठी आहेत. गोल्डन फायबर कंपनी नावाच्या या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याने अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा धाव घेतली आहेत. या ठिकाणी मनसेचे अमरावती शहरातील जिल्ह्यातील पदाधिकारी पप्पू पाटील यांनी सुद्धा धाव घेतलेले आहेत. भाऊ, काय प्रकरण काय नेमकं? काही नाही, 9 वाजतापासून सर्व पाण्यातून विषबाधा झाल्याच्या बातम्या होत्या आणि कंपनीनं ते प्रकरण आजच्या दाबण्याचा प्रयत्न केला. कोणी त्याचं मॅनेजर आहे, कोण आहे? रावत नावाचा मॅनेजर आहे. त्यानं स्ट्रिक्टली सांगितलं होतं की कंपनीत डॉक्टर बोलावले आणि अंदरच्या अंदर ते इलाज करून राहिले होते. मग मला 12 वाजताच्या दरम्यान फोन आला कंपनीच्या काही प्रतिनिधीचा. तिथं जे प्रतिनिधी निवडून जातात की आम्हालाही ते येऊ देऊन नाही राहिले. त्यानंतर मी तिथं जो HR मॅनेजर आहे त्याच्याशी बोललो. त्यांना म्हटलं प्रकरण छोटंच आहे, 2-3 जण आहे. नंतर मला फोन आले की 100-150 लोकांचं तिथं तब्येत खराब झालेली आहे. मग मी पोलीस स्टेशन ते अंदर जाऊ देत नाही म्हणून मी पोलीस स्टेशन नांदगाव पेठला पोलीसवाल्यांना घेतलं. अंदर जेव्हा गेलो त्यावेळेस पोलीसवाले जेव्हा बोलले तर जवळपास 60-70 कर्मचारी बाहेर आले, गाडीत बसले. काही लोकांना सुटी दिल्या होत्या, म्हणजे जवळपास 190 कर्मचारी. मोठं प्रकरण होतं. पण कंपनीत हे आतमधल्या आतमध्ये दबलं पाहिजे म्हणून हे सर्व लोकांना इथं आणलं आणि ते कंपनीचा जो मॅनेजर रावत आहे तो सांगत होता की हे जे लोक गाडीत बसून राहिले यांच्या सुट्या टाकल्या जाईल. इथं आल्यावरही अजून बऱ्याच लोकांना सर्व पेशंटची तब्येत सिरियस आहे. काही लोकांच्या म्हणजे अतिशय गंभीर तब्येत आहे. 5-6 जण जे आहेत त्यांना प्रायव्हेटमध्ये न्यायचं काय सर्व विचार करून राहिले. सर्व मंडळी आलेले, सर्व पक्षाचे लोक आले. खासदारांनी युवा स्वाभिमानीची मंडळी आलेली आहे. रविभाऊ राणा येणार आहे. कारण कामगारांच्या विषयी एवढी अमानवता म्हणजे ज्याच्यात कामगारांना फक्त वापरून घेणे हा जो कंपनीचा इलाज आहे ते सर्व लोक याच्यासाठी सर्व लोकांनी समोर आलं पाहिजे. सर्व लोक समोर येणार आणि त्या कंपनीला आधी सर्व धडा शिकवणार. मनसेच्या वतीने कोणती मागणी आणि समोरचा काय मागणी? आणि आज जी त्याची महत्त्वाची आहे की ह्या सर्व कामगारांची ट्रीटमेंट ही पहिले झाली पाहिजे आणि उद्यापासून त्या म्हणजे जो तिथचा मॅनेजर आहे रावत त्याच्यावर काय त्याच्याविरुद्ध काही गुन्हेही म्हणजे कंप्लेंटही केलेले आहे युनियननी. आणि सर्वात महत्त्वाचं सकाळी 9 वाजतापासून तर तुम्ही 3 वाजेपर्यंत रुग्णांना ज्यांच्यावर उलट्या आणि दस्त होऊन राहिले त्यांना कंपनीतच डांबून ठेवता याच्यासाठी गुन्हा दाखल झालाच पाहिजे. पण रितसर बाकीच्या ज्या मागण्या आहे त्याच्यासाठी नेहमीच आम्ही सर्व अग्रगण्य असतो आणि नेहमीच आम्ही त्याच्यासाठी नांदगाव पेठ पोलीस म्हणतात की तक्रार उद्या देण्यात येईल. आज महत्त्वाचं आहे जीव. बरोबर. आणि आज हे सर्वात महत्त्वाचं झाल्यावर उद्या रितसर गुन्हाही दाखल होईल. त्याचं कारण कर्मचारी प्रतिनिधी जे आहे गुन्हा यांच्या सर्वांच्या वतीनं जे निवडून गेलेले 5 प्रतिनिधी आहे त्यांनाच अंदर येऊ दिलं नव्हतं. ते रितसर त्याच्यात उद्या तक्रार करतील. आज ते सर्वजणं कारण काही पेशंटची तब्येत जेव्हा सिरियस आहे तर ती पहिले जीव महत्त्वाचा आहे. तर ह्या सर्व गोष्टी होतीलच. ते उद्या करू आणि सिपिन नाही होईल. नांदगाव पेठ परिसरातील MIDC मधील असलेल्या गोल्डन फायबर या कंपनीत सकाळी 9च्या दरम्यान 100 ते आणखी मोठ्या प्रमाणात कामगारांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळची 9 वाजताची घटना. पाणीच पिल्याने विषबाधा निर्माण झालेली आहे. त्यामुळेच अनेक कामगारांनी थेट आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धाव घेतलेली आहेत. प्रकृती 4 जणांची खालावल्याची अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. आणि याच प्रकरणात आता खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा धाव घेतलेली आहेत. यांनी सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धाव घेऊन
कामगारांची विचारपूस केलेली आहे तर रुग्णांची सुद्धा विचारणा करण्यात आलेली आहे. पप्पू पाटील जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी थेट पिळवणुकीचा आरोप गोल्डन फायबर कंपनीवर केलेला आहे. या कंपनीवरच आता पुढील पाऊल कोणतं उचलणार, पोलीस स्टेशनला तक्रार होणार का आणि खरंच कामगारांना न्याय मिळणार का हे पाहणे आता गरजेचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रोहित खळीसोबत मी अजय शृंगारे पाहत असेल. नांदगाव पेठ परिसरातील MIDC मधील असलेल्या गोल्डन फायबर या कंपनीत सकाळी 9च्या दरम्यान 100 ते आणखी मोठ्या प्रमाणात कामगारांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळची 9 वाजताची घटना, पाणीच पिल्याने विषबाधा निर्माण झालेली आहे. त्यामुळेच अनेक कामगारांनी थेट आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धाव घेतलेली आहे. तर प्रकृती 4 जणांची खालावल्याची अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. आणि याच प्रकरणात आता खासदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा धाव घेतलेली आहे. यांनी सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धाव घेऊन कामगारांची विचारपूस केलेली आहे तर रुग्णांची सुद्धा विचारणा करण्यात आलेली आहे. पप्पू पाटील जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी थेट पिळवणुकीचा आरोप गोल्डन फायबर कंपनीवर केलेला आहे. या कंपनीवरच आता पुढील पाऊल कोणतं उचलणार, पोलीस स्टेशनला तक्रार होणार का आणि खरंच कामगारांना न्याय मिळणार का हे पाहणे आता गरजेचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रोहित खळीसोबत मी अजय शृंगारे पाहत असेल. श्री ओलिवकर, अमरावती, रुक्मिणीनगर. सर आम्ही फक्त पाणीच पिलो, तिथं नाश्ता वगैरे केला नाही. तर उलट्या, संडास, हे डोकं बिकं सगळं दुखत आहे. हां, काही जण तर लस सिरियस आहे. तुम्ही किती वाजता हा प्रकार घडला ना? 9 वाजतापासूनच झाला, 8-9 वाजतापासून. मग तुम्ही आतापर्यंत हॉस्पिटलला का नाही आले? नाही, आम्ही तिथल्या गोळ्या घेतल्या ना. एक गोळी दिली, ORSचे पॉकेट दिले आम्हाला. ते थोडं आम्हाला बरं वाटायला लागलं. मग साधारणतः किती महिला आहेत? तिथं तर खूप आहे सर. किती लोकांना झालं आतापर्यंत तुमचा अंदाज? अंदाज 100च्या जवळपास आहे. तरी कोणाला जास्त आहे, कोणाला कमी आहे. एवढं